हा मेळा संत भला तेने देव भुलविला। भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी। चोखा मेळाची करणी तेने देव केला ऋणी। भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी। लागा विठ्ठल चरणी म्हणे नामयाची जनी। भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी। पांडुरंगा करो प्रथम ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह ध्रुव पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वाटणे अति भाविका। प्रथम नमन करगणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत। दुसरी बंधू शारजा चतुर्णाची आत्मजा वाक्सिद्धी पावे सहजा चरण वजा दंडवत। आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोत जनतया मादंडवत। आता वंदू साधू सज्जन नित्य हरिदान विठ्ठल नाम उच्चारत तया मादंडवत। आता अनुमुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत। ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानमुन्या पुळ्या बाळा चालवे सकळा नामाने विठ्ठल विठ्ठल। संत भला तेने देव भुलविला। भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्च यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड दिविणारे भगवंताचे लाडके योगानुयोगेचे प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या स्वतःला दासी म्हणून घेणाऱ्या संत जनाबाई महाराज यांचा अभंग जरी कुणाच्या परिचयाचा नसला तरी अभंगातील शब्द सर्वांच्या परिचयाचे आहेत। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। कशा निमित्त कीर्तनाचा कार्यक्रमित बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे तरी पण सांगणे हे वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतया न्यायानं। सालाबाद प्रमाणे याही वर्षी घडवून आलेला हा दिव्य आणि भुवेश्वरी संपन्न सोहळा श्री महंत दुधागिरी महाराज व परलोकी श्री संत माधवगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह चातुर्मास सांगता निमित्त राम यज्ञ सोहळा आणि 1008 मधुसूदन भारतीजी महाराज माहूर गडव महंत श्री 1008 केशवगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने महंत श्री 1008 राम भारतीजी महाराज मोहनापूर यांच्या कृपाशीर्वादाने श्री दत्त केशवगिरी महाराज संस्थान दिळूप या संस्थांच्या वतीनं दोन्ही महात्मे श्री संत ज्ञान भारतीजी महाराज श्री संत चैतन्य गुरु ज्ञान भारतीजी महाराज असतील दोन्ही महात्म्यांच्या चरणावर नतमस्तक होतो। आणि या संस्थांच्या वतीनं महाराजांच्या वतीनं मला हे कीर्तनाचं निमंत्रण देणारे संगीत अलंकार युवा कीर्तनकार सुधीरजी महाराज पळशीकर यांनी बाबांच्या वतीने हे मला संस्थांच्या कमिटीकडून मला हे दिलेले निमंत्रण त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी कोणती पदवी द्यावं डोकं चालत नाही सर्व बडे बडे मंडळी ज्यांच्या मुखारविंदातून आपण गोड अशी चाल ऐकली त्या हिंगोली जिल्ह्यातच भूषणमते गायनाचार्य संगीत अलंकार संतोषजी महाराज परांडे आणि दुसरे गायनाचार्य केशव महाराज कंठाळे
तुम्हालाही नमस्कार. दोन्ही मृदंगाचार्य महाराज, इकडे आमचे गुरुबंधू संदीपजी महाराज हाके, तुम्हालाही नमस्कार. इकडे नाव सांगा तुमच्या सिस्टीम करता पण, आणि तुम्ही शेवटपर्यंत चांगली लावा म्हणून याच्यापर्यंत बरं का, त्याच्यामुळं पण शेवटपर्यंत अशी सिस्टीम राहू द्या. आणि आवाज तुमच्या मोकळ्या, जसं तुमचं मोकळं मन आहे तशी सिस्टीम पण जरा मोकळी सोडा, नाही का. विठ्ठल विठ्ठल परिसरातून आलेली सगळी भजनी मंडळी, लांब लांबून आलेली जाणते पारमार्थिक, माझ्यावर काही प्रेम करणारे मंडळी, उमरीहून आमचे बालाजी भाऊ मुधळ असतील त्यांनाही नमस्कार. त्यांचे बंधू दोन्ही देशभक्त यांचे मुले त्या बाबांनाही नमस्कार. तर आमचे बालाजी भाऊ रेणकापूरकर असतील, आणखी काही माझ्या परिचित अपरिचित सगळ्यांनाच नतमस्तक होतो. आणि दोन्ही यूट्यूब चॅनल माझ्यासोबत आलेले आमचे गुरुबंधू गजानन महाराज गायकवाड यांचा गजर मुक्ताबाईचा, त्या यूट्यूब चॅनललाही नमस्कार. तुमचं काय चॅनल आहे? संगीत प्रेम, तुम्हालाही नमस्कार, नाही का. आणि वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तके हे पायावरी, वारी करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या, मस्तके पायावरी, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, या मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या. गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात. पण आता मीच शुकाचार्य नाही, पण आता सकाळच्या काकड्यापर्यंत भागवून घ्या. इतका वेळ नाही मी करणार बरं का. आणि माझा परिचय तर सगळ्यांनाच माहिती आहे. माणसं युट्यूबला ही कीर्तनं चालत असतात, आणि पार टीव्हीलाही पण माझे 222 वेळेस सगळ्याच चॅनलला कीर्तन आले, जी टॉकीज, मायबोली, सगळ्याच चॅनलला. पण हा आजचा अभंग कोणत्या जी टॉकीजला आलेला नाही, यूट्यूबला पण आला नाही. नाहीतर यूट्यूबला आले तर तेच कीर्तन म्हणून आज नवीन अभंग पहिल्यांदाच घेतला अभंग, नाही का. नाहीतर म्हणतील महाराजांनी यूट्यूबला सांगितलं तेच परत सांगितलं. पण आजचा अभंग यूट्यूबला तुम्हाला चॅनलला कोणता शोधून सापडणार नाही, म्हणून नवीन अपरिचित अभंग निवडला, नाही का. म्हणून तुमची सगळ्यांच्या मला दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने. माझा परिचय तर सगळ्यांना माहिती आहे, पण माझा परिचय मी सांगत असतो ऐकण्यासारखं आहे बरं का. आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडा आप स्वरात. हे मंडळी आहे स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं केशवगिरी बाबाच्या दरबारात. नाहीतर यसाल रागाच्या भरात, हंसाल तोंडावर परात, किंवा काढसाल गावानवरात. पण भगवंताच्या कृपेनं होऊन जाईल जोरात. विठ्ठल विठ्ठल. जर का कीर्तन पटत असल बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसाल तिकडे पोरा सोरात. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यात ही तुमची माझी पहिलीच झाली भेट. आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट, म्हणून अभंगावर येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. माणसं हसायलेत म्हणजे कीर्तन पटायला, नाही का. आता मी काही बोललो तरी माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येणार, आला तरी काय करता म्हणावं. भगवान परमात्म्याच्या कृपेनं तुमचे पाठ आहे ज्ञानेश्वरी गाथे. कीर्तन ऐकण्यासाठी उत्सुक आहे तुमचे माथे, पण कीर्तन सुटल्यावर ना हळदीचे 2-4 पोते. विठ्ठल विठ्ठल. अभंग चोखोबारायांचा, अभंग चोखोबारायांचा वर्णन करणारा आणि संत जनाबाई महाराजांचा अभंग आहे. पण या अभंगाद्वारे संत जनाबाई महाराज चोखोबारायाचं वर्णन करतात.
जनाबाई कोण? नामदेव रायाची दासी जनी, स्वतःला दासी म्हणून घेणाऱ्या संत शिरोमणी नामदेव रायाची दासी म्हणून घेणाऱ्या संत जनाबाई महाराज यांचा हा अभंग आहे. आणि अभंगातून संत जनाबाई महाराज चोखोबारायाचं वर्णन करतात. चोखा मेळा संत भला तेने देव भुलविला. जनाबाई चोखोबारायाचं वर्णन करतात, पण वर्णन करणाऱ्या जनाबाईचा जर अधिकार बघायचा झाला तर जनाबाईची कीर्ती त्या काळी काशीपर्यंत गेली आणि काशीचे संत कबीर महाराज आपल्या महाराष्ट्रात आले. जनाबाईची कीर्ती ऐकून महाराष्ट्रात आले आणि विचारलं, इथं जनाबाई कुठे राहतात? नेमके त्यावेळेस जनाबाईचे आणि त्यांच्या शेजारणीचे भांडणं चालू होते. कशावरून? गौऱ्यावरून. ते शेजारणी दोन भांडत होत्या. अगं जनाबाई, अगं त्या गौऱ्या माझ्या आहेत. जनाबाई म्हणल्या, नाही नाही गौऱ्या माझ्या आहेत. असे भांडणं चालू असताना कबीर महाराज आले आणि गावातल्या एका व्यक्तीला पत्ता विचारला, का हो इथं संत जनाबाई महाराज कुठं राहतात? कोणती महाराज? तिला संत म्हणता का? ती जणी बघा ती भांडणं करते गौऱ्यावरून. अरे मी तर काशीपर्यंत कीर्ती ऐकली होती, मला वाटलं शास्त्राचं अध्ययन करत असल तर हा तर भांडणं करतात. बरं जाऊ द्या, मी काशीवरून कीर्ती ऐकून आलो, निदान भेट तरी घ्यावी. कबीर महाराज जनाबाई पर्यंत गेले, जनाबाईला नमस्कार केला आणि जनाबाईला इच्छा सांगितलं कबीर महाराजांनी, जनाबाई मी काशीपर्यंत तुमची कीर्ती ऐकली, म्हणलं तुम्हाला भेटून जावं, पण नेमकं हे काय प्रकार आहे? महाराज ह्या गौऱ्या माझ्या आहेत. त्या दुसऱ्या दोघी म्हणतात, नाही नाही महाराज ह्या गौऱ्या आमच्या आहेत. साहजिकच कबीर महाराज म्हणले, जनाबाई त्या दोघींचा ढीग बघा छोटा आहे आणि त्यांच्या दुप्पट तुमचा ढीग आहे. वास्तविक पाहता त्या दोघींचा ढीग तुमच्या पुढे गौऱ्याचा दोघींचा मोठा असायला पाहिजे, पण त्या दोघीपेक्षा दुप्पट तुमचा ढीग आहे गौऱ्याचा, आणि तुम्ही कशावरून म्हणता गौऱ्या तुमच्या आहेत? बघा महाराज, हे मी एकटीने नाही वेचल्या, तो पंढरीचा द्वारकेचा पांडुरंग परमात्मा, त्याचे 4 हात, तो चतुर्भुज परमात्मा आहेत, आणि माझे 2 हात, अशा 6 हातानं गौऱ्या वेचल्या, मग दुप्पट का होणार नाही? नामयाची जनी सवेवेची शेनी. पंढरपूरच्या पांडुरंगानं मला जाऊ गौऱ्या वेचायला सोबत आलता माझ्या, नाही का? म्हणजे नाही महाराज या गौऱ्या माझ्यात आहेत. कशावरून? महाराज हे जर पटत नसल तर तुम्ही त्या गौरी कानाला लावा, मग तुम्हाला कळल. म्हणजे ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी कानावर ऐकायला येईल महाराज, त्या गौऱ्या माझ्या आहेत. परिणाम कबीर महाराजांनी गौरी उचलावी आणि कानाला लावावी, तर विठ्ठल विठ्ठल ध्वनी कानावर ऐकायला आला. कबीर महाराज चकित झाले, बाप रे, चक्क जनाबाईच्या गौऱ्यांनी विठ्ठल विठ्ठल टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या, संत कबीरन नामदेवाच्या माना डोलू लागल्या. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या. कबीर महाराज चकित झालं, बाप रे, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात, काय नामस्मरण करत असतील जनाबाई. अशा अधिकारी संत जनाबाई महाराज. जनाबाई महाराज देवाचं नामस्मरण तर करायच्याच, पण वेळ पडली तर देवासोबत भांडणं सुद्धा करायच्या.
पण असा एकही संत नाही की जो देवासोबत भांडला नाही. भांडणात कीर्तन व्हावे इतके संत देवासोबत भांडले. प्रत्येक संत देवासोबत भांडले. ते जर भांडणं सांगत गेले तर आपली अख्खी रात कमी पडेल नाही का. प्रत्येक संत देवाशी भांडले. जनाबाईनं तर भांडणाचा कहर केला. अरे रे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली. सती सावित्री चुडाल्याली तुझे गेले मडे तुळा पाहुणी काळरडे. उभी राहुणी अंगणी शिव्या देते दासी जनी. इतक्या जनाबाई देवासोबत भांडल्या. पण ज्या वेळेस जनाबाईनं झाडून काढावं तर कचरा देवानं भरावा. झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी, झाड तेंडुलकरच आणले तर बघा येतं. रथी महारथी नाही का. झाड लोट करी जनी केर भरे चक्र पाणी. झाडून जनाबाईनं काढावा तर कचरा देवानी भरावा. इतकंच नाही तर जनी बाई श्री नहाया पाणी नाही ईसानाला. जर पाणी गरम झालं तर देवानं गार करावं. गार असेल तर गरम टाकावं. जनाबाईनं आंघोळ करावी. देवाने वेणी फणी करावी. आणि मग रुक्मिणी आईसाहेबानं म्हणावं देवा शोभलं का तुम्हाला. म्हणजे आव ती नामदेवाची दासी जनी आणि तिची वेणी फणी. जनाबाईची वेणी फणी करावी. आणि मग जनाबाईनं अख्ख्या पंढरपुरानं प्रचार करावा. जनी सांगे लोका, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका. नाहू खाली माझा सखा, नाहू गाणे माझा सखा, नाहू गाणे माझा सखा, नाहू गाणे जनी सांगे लोका नाऊ घाले माझा सका. इतकी जनाबाईचं देवाचं एकरूपता. इतका अधिकार संत जनाबाई महाराज. अहो देवासोबत भांडलं कोण नाही. ज्या संत जनाबाईचा अभंग आहे त्या सुद्धा देवासोबत भांडल्या यात नवल नाही. पण ज्यांचा अभंग जनाबाई वर्णन करतात त्या चोखोबाराय सुद्धा देवासोबत भांडले. ज्यावेळेस चोखोबारांना तिकडं महाद्वारात बांधल्या गेलं. बैल जुंपलेले आहेत. आणि मग जुंपल्याच्या नंतर ते कर्ममेळा 5 वर्षाचा महाद्वारामध्ये चोखोबाऱ्या बांधलं. पळत गेला. आई तातडीनं चाल. जर बैल उधळले असतील तर बाबाच्या अंगाला कातड राहिलं नसल. आणि मग सोयराबाई आल्या. आणि मग तिथं आल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्यानं शिवळ धरली. पण शिवळ धरलेला पांडुरंग परमात्मा फक्त तिघांना दिसायचा. सोयराबाईला मुलगा कर्म मिळाला आणि चोखोबाराला. पहिल्यांदा सोयराबाई पुढे आल्या आणि देवाला भांडल्या. मरू दे माझा पती. म्हणजे
अरे पाळीले पोसिले त्याचा उपकार, दुबईचा भरतार मारू पासी पळपोट पोसण्या, पण नंतर कर्म मिळाला. देवा काय अपराध आमचा देवा, म्हणजे अहो जन्म गेला उष्टे खाता, लाज नाही तुझ्या चित्ता. फार देवाची लाज काढली. जनाबाई म्हणत आपलं सोयराबाईनं सांगितलं, देवा मरू दे माझा पती. अरे काही नाही भेटलं तर बिचारीच्या घरी एकांतात यायचा, काहीतरी खायला प्यायला मागायचा, ताक प्यायचा. आणि तू इतका कसा निर्दयी झाला. पर पोटपोसण्या, पोटपोसण्या शब्द ऐकल्याच्या नंतर महाद्वारात बांधलेल्या चोखोबाराच्या डोळ्याला धारा लागल्या. अगं सोयरे, तो पोटपोसणार नाही, मग तो जगाचं पालन पोषण करणार आहे. चोखामणी कांती विश्वाचा पोसणा, चोखामणी कांती विश्वाचा पोसणा. विश्वाचा पोसना, संताचा देखणा विठू माझा. म्हणजे ज्यांचा अभंग निवडला अशा संत जनाबाई देवाला भांडल्या. आणि ज्यांचं वर्णन करता जनाबाई चोखोबार आहे, ते चोखोबाराचा तर परिवार भांडला. आणि इतक्या अधिकारी संत जनाबाई महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये चोखोबाराचं यथार्थ वर्णन करतात. चोख मेळा
वाजवणारे. इथं वाटत नाही मी पाऊल टाकल्याबरोबर देऊळमध्ये आलो. इथं पाऊल टाकल्याबरोबर असं वाटलं मी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो. इतकं उत्कृष्ट नियोजन बघा. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात लावावं तेवढ्याच थाटात आपल्या केशवगिरी बाबाचा हा कार्यक्रम आहे. म्हणून सगळ्या भक्तांना मी धन्यवाद देतोच. पण या संस्थांच्या निमंत्रणाचा मान राखून काही काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही संस्थांच्या वतीने मी धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. चोखा मेळा संत भला तेने देव भुलविला. वास्तविक पाहता ज्या जनाबाई चोखोबाऱ्याचं वर्णन करतात त्या जनाबाईची जात कोणती, चोखोबाऱ्याची जात कोणती, एक लक्षात ठेवा. संत हा जातीनं ओळखायचा नसतो, संत हा कृतीनं ओळखायचा नसतो, तर संत हा वृत्तीनं ओळखायचा असतो. म्हणून ज्याचं पोट मोठं त्याला जंत म्हणतात, ज्याचं डोकं विचारानं मोठं त्याला मूर्त म्हणतात, आणि ज्यांचं अंतकरण मोठं त्याला संत म्हणतात. म्हणून अनोरेनो या थोपडा तुका आकाशा एवढा म्हणजे तुकोबार आहे, आकाशा एवढे म्हणजे त्यांचं अंतकरण तेवढं व्यापक होतं. म्हणून संत बघा, संत नाहीतर विचार करतात. तर या तुकोबाराला काहीने विचारलं का हो महाराज या एवढ्या जगात जाती ही त्यातली उत्तम जात कोणती, तर तुकोबार आहे म्हणतात उत्तम त्या जाती देवा अनन्य शरणांगती. जे देवाला अनन्य गतीनं शरण जातात ते उत्तम आहेत. तसं विचार जर केला तर प्रत्येक संतांनी आपल्या जातीचा स्वाभिमान व्यक्त केला आणि प्रत्येक संताच्या पुढे आपल्या जातीचा उल्लेख केला. गोरा कुंभार, सावता माळी, सेना नावी, नरहरी सोनार, नाही का. प्रत्येक संताचं बघा नाही का, सावता माळी प्रत्येक असे संतांच्या पुढे आपल्या जातीचा नामा शिंपी. प्रत्येक संतांनी आपापल्या समाजाचा जरी स्वाभिमान व्यक्त केला असता तरी संत समाजापुरता नाही, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. म्हणून महात्मा या शब्दाची व्याख्याच आहे महान आत्मा यशसा इति महात्मा. मोठा आहे आत्मा ज्याचा असा जोतो. तसं संत जनाबाई महाराज विचार करा, जनाबाई ज्या चोखोबाराचं वर्णन करतात ते चोखोबाराय कोण आहे, तर विचार करा चोखोबाराय, चोखोबाराचा चोखा मेळा संत भला. चोखोबाराय म्हणजे रामायणातला नळ नीळ आपण जामवंत म्हणतो ना, त्यातला निळाचा अवतार म्हणजे चोखोबाराय. तर अशी कथा सांगितली जाते. तर एकदा पार्वती आई साहेब नदीवर आंघोळीला गेल्या असताना एक बेलपत्र वाहत येत होतं आणि त्या बेलावर एका रक्ताचा थेंब होता. त्याचा स्पर्श पार्वती आई साहेबाला झाला, त्याचं बाळ जन्माला आलं. ते बाळ घेऊन पार्वती आई साहेब महादेवाकडे गेल्या. स्वामी बघा एक बेलपत्र वाहत होत, रक्ताचा थेंब होता, त्याच्यावर स्पर्श माझ्या अंगाला झाल्याबरोबर ते बाळ जन्माला आलं आणि ते बाळ याचं मग त्याचं नाव महामुनी नाव ठेवण्यात आलं. आणि महामुनी आता रांगता झाला आणि एक दिवसचा प्रसंग, स्वर्गातला देवाचा राजा इंद्र बेचैन झाला. त्याने विचार केला हे बाळ जर मोठं झालं तर माझं इंद्रपद जाण्याची शक्यता आहे. आता या बाळाचा आणि इंद्रपदाचा काय संबंध आहे, पण नाही का भीती असते विरोधकाला. तसं विचार करा, त्याला इंद्रदेवाला वाटलं की हे जर मोठं झालं तर माझं पद जाण्याची शक्यता आहे. मग
इंद्राने एक मेलेली गाय कैलास पर्वतावर टाकली. आता महादेवजी ध्यानस्थ अवस्थेत आहे, पार्वती आपल्या कामामध्ये मग्न आहेत आणि ते बाळ रांगत 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 कैलास पर्वतावरची गोष्ट इंद्रानं गाय मारून टाकली होती आणि ते लेकरू रांगत 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 महामुनी नावाचं बाळ तिथपर्यंत रांगत गेलं आणि ते मांस खात होतं गाईचं, मेलेल्या गाईचं, इंद्रानं टाकलेल्या गाईचं. महादेवाला कळालं, महादेवजी उठले, ताड ताड आले, त्रिशूळ घेतलं आणि त्याला मारणार. पार्वती आई सावाल्या, क्षमा करा पतिदेव, काही आव कासाबाला तरी थोडीफार दया असते, काही करा. अगं हे शोभतं का? ते बाळ बघ महामुनी, अगं ते मांस भक्षण करतं, शोभता का आपल्याला? आहे महाराज, वाटलंच तर त्याला शाप द्या, पण त्या बाळाला मारू नका. परिणाम महादेवानं त्याला शाप दिला, जा मांस भक्षण करतो ना, हेच मांसाचं काम करत राहशील, असा महादेवानं शाप दिला. परिणाम चोखोबाराय जन्माला आले. कसे जन्माला आले? भजन करा, विठ्ठल विठ्ठल. नाही का? मंगळवेढा, पंढरपूरच्या जवळच मंगळवेढा आहे बघा, आणि त्या मंगळवेढ्यामध्ये महार समाजाचं दाम्पत्य सुदाम आणि सावित्री हे भगवंताचे, भगवंत पांडुरंग परमात्म्यावर असीम प्रेम करणारे हे भक्त ते पंढरपूरच्या दिशेने निघाले. पण त्या मंगळवेढ्याच्या पाटलाचा असा एक नियम होता, काही शेतात धान्य आलं, फळ आले की पहिलं पांडुरंगाला अर्पण करायचं. आणि नेमकं हे सुदाम सावित्री हे दोघं पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाचं भजन करत करत निघाले. त्या पाटलानं आवाज दिला, ओ वारकरी बाबा थांबा, पंढरपूरला चाललात ना? हो. मग हे माझे आंबे पांडुरंगाला अर्पण करा, पुजाऱ्याजवळ द्या. आणि ती चिठ्ठी लिहून दिली. परिणाम सुदाम आणि सावित्री पंढरपूरच्या दिशेने निघाले. पांडुरंगाला वाटलं हे खरंच भगवत भक्त आहेत का, यांच्या अंतःकरणामध्ये माझं वास्तव्य आहे का, दया आहे का, नाही का? आणि मग पांडुरंगानं एका ब्राह्मणाचं, गरीब ब्राह्मणाचं रूप धारण केलं. त्यांच्या समोर आले सुदाम आणि सावित्री यांच्या समोर. माय बाप, 3 दिवसात आम्ही उपवास आहे, गरीब ब्राह्मण आहे, काहीतरी खायला द्या माय बाप. पती पत्नीने विचार केला, अहो पांडुरंगाला आपण अर्पण करायला नेले, पाटलांनी दिले, पुजाऱ्याच्या हातात द्यायला सांगितले, आपण द्यावे का नाही असा न विचार, जाऊ द्या. कदा नाही का एकनाथ महाराजांनी जर गाढवाला पाणी पाजलं, संत फार विचाराचे असतात, मागचा पुढचा विचार केला नाही. सावित्रीबाईनं ते जवळच ते घेतलं, ते आंबे बघितले, एक आंबा डायरेक्ट दिला कुणाच्या हातात, त्या गरीब ब्राह्मणाच्या. त्यानं तो आंबा खाल्ला, पण तो आंबा आंबट लागला. माय बाप, हा आंबा आंबट आहे, हा वापस घ्या तुमचा तुम्हाला. ते सावित्रीने ते चोखलेला, त्या ब्राह्मणानं अर्धावट चोखलेला आंबा आपल्या पदरामध्ये ठेवला. दुसरा द्या माय बाप. दुसरा बघितला, पिकलेला आंबा ब्राह्मणाला दिला. ब्राह्मणाने तो आंबा ग्रहण केला आणि नमस्कार केला. ब्राह्मण तिथून पुढे गेला. आणि हे आपल्या पंढरपूरच्या सुदाम आणि सावित्री पांडुरंगाची असीम प्रेम करणारे भक्त निघाले पांडुरंगाकडे. निघाले पांडुरंगाच्या तिथं महाद्वारात आले आणि पुजाऱ्याजवळ ते आंब्याचं ते दिलं आणि चिठ्ठी दिली. पुजाऱ्यानं बघितलं, चिठ्ठीवर बघितलं आणि आंबे मोजले तर 2 आंबे कमी भरले. विचारलं, यातले 2 आंबे काय झाले? काही नाही, एक गरीब ब्राह्मण 3 दिवसाचा उपवास होता, काहीतरी खायला द्या मायबाप, म्हणून आम्ही त्याला तो आंबा दिला. म्हणजे अहो एक आंबा दिला, याच्यात तर 2 कमी आहे. दुसरा काय झाला? ते कसं आहे, ते अर्धावट आंबा त्यानं खाल्ला, त्याला तो आंबट लागला आणि तो अर्धावट चोखलेला आंबा त्यांनी माझ्याजवळ दिला. सावित्रीबाईने आपल्या कुठे आहे तो आंबा विचारलं पुजाऱ्याने. सावित्रीबाईने तो अर्धावट चोखलेला आंबा पदरातला दाखवायला गेली, तो आंबा खाली पडला आणि त्या चोखलेल्या आंब्याचाच झाला चोखोबार आहे. तर कोणाला पटल न पटल संत चरित्र आम्ही वाचून सांगायलो बघा. काही काही नास्तिकाला पटत नाही, काही कोणी काही म्हणतं बघा. देवच मान्य नाही त्याला काय करावं आपण, बरोबर आहे का नाही? काही म्हणतात, हो जर तुमचा देव असता तर आम्हाला दिसला असता. अरे जर तू जर नाही का दिसणाऱ्याला जर देव मानत आहे, तर या लाईट दिसती का कोणाला? लाईट तारा दिसतात का? दिसत नाही, त्याला हात लावून बघा कसा दणका बसते, बरोबर आहे का?
नाही का? सुगंध दिसतो का कुणाला? पण आहे का नाही? तसा देव आहे, पण काही काही मानत नाही, त्यांच्याकडे आपण पहावे पुराणे विचारोनी हो, पहावे पुराणे विचारोनी हो, पहावे पुराणे विचारोनी पहावे पुराणे विचारो तुका मने विश्वासच्या मनी तुका मने नाही विश्वासच्या मनी हो पहावे पुराणे विचारोनी हो, पहावे पुराणे विचारोनी बघा, प्रमाणाला प्रमाण तयारच आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे आणि पहावे पुराणे विचारून. इकडं महाराज लोकांना पुराण आहेत पण बघा नाही का? तसं त्या सावित्रीबाईंनी ते चोखला आंबा दाखवायला काढला तर त्या चोखलेल्या आंब्याचे झाले चोखोबार आहे. तो ब्राह्मण दुसरा कोणी नसताना पांडुरंग परमात्मा होता. बघा, चोखा मेळा, तो आंबा चोखला त्याचा झाला चोखोबार आहे. चोख म्हणजे काय? चोख म्हणजे शुद्ध. माणसं काय म्हणतात? तो माणूस चोख आहे. चोख म्हणजे शुद्ध. तसे चोखोबार आहे शुद्ध आहे. चोख म्हणजे शुद्ध म्हणजे पवित्र. चोखोबार आहे किती शुद्ध आहे आणि किती पवित्र आहे तर असं म्हणतात, एकदा स्वर्गातल्या देवाच्या राजाचं इंद्राचं स्वर्गामध्ये अमृत नासल्या गेलं आणि मग विचारलं, अरे अमृत कधी नासत नाही, हा काय नाचण्यासारखा पदार्थ नाही, नेमका अमृत नाचता तरी कसा असेल? मग नारदांना सांगितलं, एक काम करा तुम्ही, आता पंक्ती बसल्या, अमृत देवतांना तुम्ही वाढता, पण हे नासलेलं अमृत तुम्हाला जर शुद्ध करायचं असेल तर मृत्यू लोकामध्ये जा, मंगळवेळा पंढरपूर या ठिकाणी जा आणि तिथे एक महान भगवत भक्त पांडुरंगाचे चोखोबार आहे, त्यांच्याजवळ हे तुमचं नासलेलं अमृत द्या, ते तुम्हाला शुद्ध करून देतील. परिणाम देवाचा राजा इंद्र ते घेऊन आला ते नासलेलं अमृत. संतांची मांदी आळी बसलेली आहे आणि चोखोबाराच्या पुढे ते अमृत टेकवलं आणि सांगितलं, महाराज मी देवाचा राजा इंद्र आहे, स्वर्गामध्ये अमृत वाढण्याचं मी काम करत होतो, ते अमृत नासल्या गेलं. विचार केला, नारदांनी सांगितलं की तुमच्या पर्यंत जा, चोखोबारापर्यंत ते शुद्ध करून देतील, कृपया करून हे अमृत शुद्ध करून द्या. असं म्हटल्याच्या नंतर चोखोबाराच्या डोळ्याला धारा लागल्या. बाप रे, मी तर नीच योनीमध्ये जन्माला आलेला, माझ्या हाताने अमृत शुद्ध होणार? चोखोबाराच्या डोळ्याला धारा लागल्या. पांडुरंगा, हाता ही कोणती परीक्षा आहे? चोखोबाराचे गरम असुर त्या अमृतात पडले, नासलेलं अमृत शुद्ध झालं. तरी पण खात्री करण्याकरता परत इंद्रदेवानं प्रार्थना केली, चोखोबाराय तुमची करंगळी तरी अमृतामध्ये बुडू द्या, मग तरी पवित्र होईल. परिणाम चोखोबारांनी करंगळी अमृतात बुडवली, अमृत शुद्ध झालं. माझा दृष्टांत संपला. देवाच्या राजाचं इंद्राचं स्वर्गामधलं नासलेलं अमृत ज्यांच्याकडं शुद्ध झालं, ज्यांच्याकडं पवित्र झालं, असे जे चोख आहेत, जे शुद्ध आहेत, म्हणून जनाबाई म्हणतात, चोखा मेळा संत भला, चोख मेळा संत भला.
आहे ज्याची मोठी. चोखा मेळा संत भला तेने देव भुलविला. आता काय चोखा मेळा, चोख म्हणजे शुद्ध आणि मेळा म्हणजे समूह. शुद्ध सात्विक गुणाचा मेळा नाम चोखा मेळा. संत कुणाला म्हणतात? सन्मार्ग वर्ते नाही ती संत. जे सन्मार्गाचं वर्तन करतात त्याला संत म्हणतात. चोखा मेळा संत भला आणि तेने देव भुलविला. आता हे पटण्यासारखं आहे का हो? बरं का परंडे महाराज, चोखा मेळा संत भला इथपर्यंत पटतं. नंतर काय म्हणतात जनाबाई? तेने देव भुलविला. चोखा मेळा संत भला आणि तेने देव भुलविला. आता अर्धा एकीकडे डायरेक्ट पार रोडच्या बाजूलाच कार्यक्रम सोडला गेला नाही का. आता जो भला असतो तो भुलवत नसतो आणि जो भुलवत असतो तो भला नसतो. आणि एकाच चरणात जनाबाई म्हणतात चोखा मेळा संत भला आणि तेने देव भुलविला. जो भला असतो तो भुलवत नसतो आणि जो भुलवत असतो तो भला नसतो. माणसं सहज विचारतात का हो ते तुमच्या गावचे अमुक अमुक, अहो तो फार भला माणूस आहे नाही का. आणि त्याच्या सोबत राहत ते कडक कांजीच्या कपड्यावर, त्याचं काय घेऊन बसते ते दिवसा माणसं भुलवत. बरे बरे का म्हणजे जे जे भला आहे विठ्ठल विठ्ठल म्हणजे जो भला असतो तो भुलवत नसतो आणि जो भुलवत असतो तो भला नसतो. आणि जनाबाई काय म्हणतात? चोखा मेळा संत भला आणि तेने देव भुलविला. हे पटण्यासारखं आहे का? नाही पटण्यासारखं. पण एक विचार करा, तुम्हाला पटवून देतो. चोखा मेळा संत भला तेने देव भुलविला. आता या जगामध्ये तिघजण भुलतात बघा. याच्यातच अख्खं कीर्तन होईल. या जगामध्ये तिघजण भुलतात. देवही भुलतो, संतही भुलतात आणि जीवही भुलतो. पण या प्रत्येकाचे वेगवेगळे अर्थ आहेत. जीवही भुलतो. आता तुम्ही आपण बोलतो. जीव भुलतो चार प्रकारानं. जीव जाऊन भुलतो, जीव पाहून भुलतो, जीव खाऊन भुलतो आणि जीव पिऊन भुलतो. बरोबर आहे का? जीव चार प्रकारानं बोलतो. जीव जाऊन पाहून खाऊन पिऊन. पाहून बोलतो नाही का. ते साधं गोष्ट आहे. एखादा बॅनर जर एखाद्या नटीचं बघितलं तर काही येड्या दिमाखाची नुसते बघतात त्या बाईकडे. अरे नाही का, हे याला पाहून बोलणं म्हणतात. बरोबर आहे का नाही? फोटोवरलं बघतात पाहून नाही का, याला पाहून बोलणं नाही का. अहो चोखोबारा म्हणतात काय भुललासी वरलिया रंगा. बरोबर आहे का नाही? प्रमाण देऊन बोलतो. वाय फट नाही बोलणार मी नाही का. पाय भुललासी, अरे चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. काय भुललासी वरलिया रंगा. माणसं वरल्या रंगाला पाहून बोलतात नाही का. याला पाहून बोलणं. काही खाऊन बोलणं म्हणतात. माणसं म्हणतात अजय हरी महाराज, अजय हरी ओळखलं का आम्हाला. आता महाराज लोकांना भरपूर माणसं भेटतात पण काही काही आठवणीत राहत नाही. मग तेच म्हणतं महाराज आमच्या गावात सप्ताह होताना खाऊन भुलले का. म्हणजे बरोबर आहे का? याला खाऊन भुलणं म्हणतात. बरोबर आहे का? महाराज मी तुम्हाला वाढायचो, तुम्ही म्हणायचं हानवरची तरी मला विसरले. बरोबर का? याला काय म्हणतात? हे बघा, हे तुम्हाला म्हणत नाही बरं का मी. हे बघा आमचे दृष्टांत म्हणजे रेडीमेड कापड दुकानातले कपडे. ज्याच्या मापाला आला त्याने ड्रेस घालायचं आणि पैसे देऊन निघून जायचं. आता तुमच्या मापाला फेस बसत असेल त्याला मी तरी काय करू नाही का. याला म्हणतात खाऊन बोलणं. काही पाहून बोलतात, काही खाऊन बोलतात, काही पिऊन बोलतात. आता पिणाऱ्याचं काय सांगायचं? कीर्तना सगळे ते धिंगाणा सगळ्याच माहिती आहे नाही का. अहो महाराज काय सांगावं नाही का. हे काय हसायचं दृष्टांत नाही. असं हे बघा कीर्तनात किती सांगितलं ना दारू पिऊ नका, असं करू नका, सगळं वाईट असतं. कीर्तनानंही परिणाम होत नाही. आणि काही काही माणसं पिणाराला कुठं राजस्थानला नाही, कुठं अकोल्याला नाही, कोणत्या महाराजाकडे काही फरक पडत नाही. ज्यावेळेस आपल्या मनावरच परिणाम होईल त्याच वेळेस फरक पडतो. बरेच मी असे काही बघितले 3-3 महिने दारू पित नाहीत, थेंबही पित नाहीत, देवाच्या पलीकडे बघतात. पण 3 महिने झाल्याच्या नंतर 3 महिन्याचा एकदा सपाटा, 2-4 महिन्याचा सगळाच एकदा. त्याला काय अर्थ आहे नाही का. अहो एका मागच्या महिन्यामध्ये जवळच्याच एका पाहुणे आपल्या जिल्ह्यामध्ये भेटायला गेलो. म्हणले दारू. म्हणले महाराज काही करा, मायबाप एकुलत आहे, काही करा महाराज. याची दारू तुम्ही कीर्तनात सांगू नका. घरी येऊन त्याला 1 घंटा घरी त्याला सांगितलं पिऊ नको बाबा, भीक माग. तू जर मेला तर लेकर काय स्टँडवर भीक मागतील का. त्याच्या डोळ्याला खळखळ खळखळ धारा आल्या. म्हणले महाराज आजपासून बंद म्हणजे बंद. म्हणले वा काय परिणाम झाला. म्हणलं काय बंद. तुमचं आमच्या घरी येणं जाणं बंद. आता काय करा महाराज. म्हणून काही काही माणसं पिऊन बोलतात, काही जाऊन बोलतात, काही खाऊन बोलतात नाही का. जाऊन नाही, काही काही जाऊन बोलतात. आता म्हणून माणसानं कुठं जावं आणि कुठं जाऊन याला शास्त्र आहे बरं का. काही ठिकाणी बोलवलं तरच जावं,
काही ठिकाणी नाही बोलवलं तरीही जावं आणि काही ठिकाणी बोलवलं तरी सुद्धा जाऊ नये. 4 ठिकाण असे तिथं नाही बोलवलं तरी जाता येतं. कुठं कुठं? आई वडिलाच्या घरी मुलाला नाही बोलवलं तरी जाता येतं, मित्राच्या घरी मित्राला नाही बोलवलं तरी जाता येतं, गुरुच्या घरी शिष्याला नाही बोलवलं तरी जाता येतं आणि असल्या भगवत कार्यात भक्ताला नाही बोलवलं तरी जाता येतं. तुका म्हणे तेथे न पाचार येता जावे, संत चरण भावे रिघावया. अशा ठिकाणी बोलवायची गरज नाही. नाहीतर काही बहादर म्हणतील आम्हाला कुठं कीर्तन संस्थांवर कीर्तन ऐकायला, तो काय कार्यक्रम आहे का बारशाचा तुला निमंत्रण द्यायला? तुला चिकनगुन्या कोरोना झाला, तू डॉक्टरकडे का? डॉक्टर तुझ्याकडे येत होता. व्याधी पिढीला धावे वैद्याच्या घरा, आपुल्या परिहारा लागून्या. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरण भावी रिघावा. अशा ठिकाणी बोलवायची गरजच नाही. पण काही ठिकाणी बोलवल्याशिवाय जाऊ नये. नाही काही ठिकाणी बोलवलं तरी सुद्धा जाऊ नये. नाही का? लग्नाला आता लग्नाचा सपाटा चालू झाला बघा. आज तर भलते तारखे होते नाही का? कालचे तुळशीचा काही काय तर 12 महिने चालू असतं काही कायचे नाही का? त्या कोरोनाच्या काळात येड्या बाबडी खाली लग्न, संत्र्याच्या झाडाखाली लग्न, कुठेही लग्न करत होते. पण काही नाही का, काही नाही आईवडला लय महाराज अवघड. त्यावेळेस माणसं जवळ एवढत नव्हते. माणसं जर घरात खोकले तर खोकल्याला घाबरायचे, लगेच ॲम्ब्युलन्स पाय 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 वाजत यायची. बरोबर आहे का नाही? कारण की त्यांना माहितीये खोकला की ठोकलाच. बरोबर आहे का नाही? पण काहीच्या मुलांनी आईवडिलाची इतकी सेवा केली बघा. कोरोना काय भानगड आणखी काहीला मिळ नाही, इतकी मुलांनी आईवडिलाची सेवा केली. मी तिकडे माझं जी टॉकीला कीर्तन होतं बीडला, आणि तिकडे बीडला गेलो आणि एका आजीला उग विनोदात हसत म्हणलं आजी तुमच्या सुनाला कोरोना झाला. त्या आजीला कोरोना काय भानगडच माहिती नव्हती. त्या आजी म्हणली माय महाराज देवान लय चांगलं केलं. या 10 वर्ष झालं ते महाराज, तिच्या लग्नाला तिला काही लेकरू बाळ नव्हतं. लेकरू झालं म्हणलं म्हणाय का काहीला ते काहीच मिळ नसतं नाही का? तसं काही म्हणून लग्नाला निमंत्रण. आता लग्नाचा सपाटा चालू झाला बघा. म्हणून लग्नाला निमंत्रण. आता जवळ कोणतं मंगल करायला इकडं? कोणतं प्रसिद्ध मंगल करायला कोणतं इकडचं? हा लक्ष्मी मंगल करायला. तिथं निमंत्रण असतं तरच जा, नाहीतर काही निघले जेवायला नाही का? ते एका ठिकाणी असत लग्न होतं गेलं नाही का मंगल कार्यालयात 2 म्हणले का रे आपलं जेवायचं कसं? अरे काळजी करू नका रे, आता तुळशीचे लग्न आले. अरे पण कसं सकाळचं? अरे मंगल कार्यालय कोणतं? लक्ष्मी मंगल कार्यालय. संध्याकाळी मंगल कार्यालय. तुळशीच्या लग्नापासून पार मृगाचा पाऊस पडेपर्यंत बैमान 2 शब्दावर जेवायचे. सकाळी मुलीकडलं, संध्याकाळी मुलाकडलं. खाता मराव पण मागणं सराव. त्यांचा नियमच असा होता बघा. ते नाही का ते कपाळ अगोदर दाबायची, नंतर ढेरी दाबायची. इथं तर जेवायचं इतकं काय खाण्याची पद्धत आहे का? आता इमानदारी बघा, आम्ही खोटं बोलत नाही. आता हे आमचे गुरुबंधू समोर बसतील बघा. आमच्या संस्थेत नाव सांगत नाही. आम्ही ज्ञानसागर मंगल कार्यालयात जेवायला गेलो आणि त्याला पार 2009ची गोष्ट आहे. आता त्यावेळेस बुंदीचा आटम जरा नवीन होता आळंदीत. एकानं इमानदारी खोटं बोलत नाही बघा. इतकी बुंदी खाली बघा. अहो त्याला सिंक आली, सिंकेतून बुंदीच बाहेर पडली. हे काय खाण्याची पद्धत झाली का? म्हणजे काय बापाच्या घरचं खाल्लं नाही, पण पद्धत काही खाण्याची नाही का? फुकट मिळालं म्हणजे किती असतंय का? विठ्ठल ते म्हणले का रे सकाळचं कसं? अरे लक्ष्मी मंगल कार्यालय. 2 जण मंगल कार्यालयात गेले. मंगल कार्यालयात पंगत होती आणि ते 2 जेवायला बसले आणि पंक्तीचा मालक आला. परांडे महाराज पंक्तीचा मालक आला आणि मग ते त्यानं ते 2 अनोळखी चेहरे बघितलं. कुठले तुम्ही? दोघांनी खाली माना घातल्या. खाली माना घाली. कुठले तुम्ही? मग नका बघू, वहां की बात चल रही है. कुठले तुम्ही? आम्ही. हा तुम्हीच कुठले? मुलीकडले. काय? नाही गडबड झाली. आम्ही मुलाकडले. काय? नाही मुलीकडले. नाही मुलाकडले. उठ. लाज वाटते का रे तुला? काय मुलीकडलं म्हणायला? म्हणजे अरे लेका माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आणि म्हणूनच निमंत्रणाशिवाय जाऊ नये. विठ्ठल विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. म्हणून काही ठिकाणी बोलवलं तरच जावं, काही ठिकाणी नाही बोलवलं तरी जावं आणि काही ठिकाणी बोलवलं तरी सुद्धा जाऊ नये. आता या डावाला आणि या डावाला बोलवलं तरी सुद्धा जाऊ नये. विचार करा, पाहून कोण भुललं, जाऊन कोण? अहो अख्खं यादव कुळ पिऊन भुललं. बरोबर आहे का नाही? नाही का? इतकंच नाही
तुकोबाराय म्हणतात विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील किंवा नुपजे नारायणी भाव पाहुणी ठावणार दे. आपण सगळे विषयाच्या अधीन जाऊन भुललेले आहोत नाही का. म्हणून माणसाने काही ठिकाणी बोलवलं तरी सुद्धा जाऊ नये. या ठिकाणी या पत्त्याचे डाव आता बंद झाले त्या 4-2 वर्षात. आता मोबाईल मध्ये निघाला लुडो आणि पबजी. आता तिसरं रनिंग येतं रम्मी पे आजाऊ ना महाराज. मेला आमच्या एक जिल्ह्यातलं खोटं बोलत नाही बघा. आमच्या गावातच एक 60 लाखाने गेलं बघा. 2 एकर इकलं त्यानं. खोटं बोलत नाही. मी गावात जाऊन बघा तुम्ही. एक आमच्या नरसी परिसरातलं त्यानं फाशी घेतली एकानं. काय सांग बरोबर आहे काय मग आमच्या खोटं बोलत नाही. इमान नाही बायको शपथ बघा खोटं बोलणार नाही बघा. नाहीतर माणसं शब्द घालताना कोणाच्या घालतात मायच्यान म्हणजे माय मेलीत घोर नाही आणि बायको याला पुरायला राहिली पाहिजे. बरोबर आहे का नाही. विठ्ठल विठ्ठल नाहीतर मग ते नाही का. म्हणून काही ठिकाणी माणसानं बोलवलं तरी जाऊ नये. ते महाभारतातला विचार करा. वास्तविक पाहता धर्मराज युधिष्ठिर त्यांना त्या सभेमध्ये निमंत्रण आमंत्रण काहीच नाही तरी पण त्या सभेमध्ये गेले. अख्खं राज्य डावावर लावलं. स्वतःची पत्नी द्रौपदी डावावर लावली. इतके जाऊन बोलल्यावर सांगतो बरं का मी. जाऊन कसे बोलले. डावावर लावली द्रौपदी आणि मग दुर्योधनाने सांगितलं दुःशासन जाव द्रौपदी को सभा मंडप में खींच के लाव. द्रौपदीला फरफट सभेमध्ये ओढता नबला झाली. डोळ्याला धारा लागल्या आणि मग तिने विचार केला माझे सिंह नाही का विचार माझे इथं मामंजे द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य 180 वर्षाचे भीष्माचार्य. तिने विचार केला हे तरी मला या दुःखातून मोकळं करतील. द्रौपदी भीष्माचार्याकडे बघितलं आणि भीष्माचार्याला कळवळून द्रौपदीने हाक मारली वाचवा मला मामाजी. त्यांनी सुद्धा सत्तेपोटी मान खाली घातली. तिला वाटलं जाऊ द्या माझे 5 पती सिंहासारखे भीम अर्जुन नकुल सहदेव धर्मराज युधिष्ठिर 5ही पतीकडे बघितलं. तिला वाटलं हे तरी मला सोडतील. पतीच्या नात्यानं पत्नीच्या नात्यानं कळवळून हाक मारली वाचवा मला स्वामी. चौघांनी माना खाली घातल्या पण गरम रक्ताचा दादा भीम ताडकन उठला. धर्मराज युधिष्ठिर म्हणतात थांब भीमा. ट्रकला ब्रेक लागल्यासारखा भीम जाग्यावर थांबला. तिला वाटलं माझी सिंहासारखे 5 पती कोणत्या कामाचे. भीष्माचार्यांकडे बघितलं द्रौपदीने आणि द्रौपदी भीष्माचार्यांवर रागावली. आचार्य मी हरले गेले का. कारण माझ्या पूर्वी माझे 5 पती जुगारात हरले गेले. ते पारतंत्र्यात आहेत कौरवाच्या ताब्यात आहेत. मग पारतंत्र्यात राहणाऱ्या पांडवाला स्वतंत्र द्रौपदी पणावर लावण्याचा अधिकार उरतो का आचार्य. ते आधी हरले आणि मला डाव लावतात. भीष्माचार्य म्हणतात पोरी आता जरी तुझं खरं असेल पण मी आता त्या पार्टीचं खाल्लेलं आहे. म्हणजे भीष्माचार्य खाऊनही भुलले आणि धर्मराज युधिष्ठिर जाऊन भुलले. विठ्ठल विठ्ठल म्हणून जीव जाऊन बोलतो पाहून बोलतो खाऊन बोलतो पिऊन बोलतो. आता देव बोलतो. देव काय बोलतो महाराज. संतही भुलतात. हे बघा ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवायचे त्यावेळेस गवळणी भुलायच्या. भुलविले वेणू नादे आणि वेणू वाजविला गोविंदे नाही का. आणि आहारे सावळिया कशी वाजवली वाजवली उरली. आहारे सावळिया कशी वाजवली वाजवली उरली. आहारे सावळिया कशी वाजवली वाजवली उरली. हो तुझ्या मुरली
माझं गायन ऐकून भुललेत का नाही, हे भुलण्याचे प्रकार आहेत, बरोबर आहे का नाही? विचार काय बघा, मुरली भुलविले वेणुनादे, भगवंताने बासरी वाजवलं की गवळणी भुलायच्या. भुलविले वेणुनादे म्हणजे संतही भुलले. आपण जीवही जीव हा विषयाच्या दारात जाऊन भुलला, तुकोबाराला किंवा विषय ओढी भुलली जीव, म्हणजे आपणही जीवही भुलतो. आता संतही भुलले. आता देव कसा भुलतोय का, भुलण्याचे प्रकार सांगतो तुम्हाला नाही का. देव कसा भुलतो, संत कसे भुलतात. आता देव कसा भुलतो बघा, सोपं गोष्ट आहे. ते भुलीचं इंजेक्शन पण आहे नाही का, कोणी डॉक्टर आहेत का इथं नाही का. भुलीचं इंजेक्शन जर पेशंटला दिलं, पेशंट निदान ऑपरेशन करापर्यंत बर का, कशाची नाही हो ना, माणसाचे डॉक्टर का ढोर डॉक्टर का हो ना, असू नाही का. ते आता त्यांना माहिती आहे, भुलीचं इंजेक्शन दिल्यावर ते ऑपरेशन करता निदान 1-1.5 तास तरी ती भूल जितकी वेळ तितकी राहते, बरोबर आहे का नाही. आता विचार करा, तसं आमच्या एकनाथ महाराज रूपी डॉक्टरनं बरं का, सामान्य डॉक्टरनं जर पेशंटला भुलीचं इंजेक्शन दिलं तर पेशंट 1-1.5 तास भुलतो. पण आमच्या एकनाथ महाराज रूपी डॉक्टरनं देवाला असं भुलीचं इंजेक्शन दिलं, देव 36 वर्ष भुलला आणि त्यांचे काम करू लागला, बरोबर आहे का नाही. 12 वर्ष नाव केशव धारण केलं, श्रीखंड्या नाव धारण केलं आणि दत्त नाव धारण केलं. दत्तात्रयाच्या रूपामध्ये निळामने देव राबे त्यांच्या घरी, दत्त चोपदारी करीत असे. 12 वर्ष चोपदारकी केली, 12 वर्ष श्रीखंड्या रूप धारण नाव धारण केलं. पाणी भरलं धुणं म्हणला रे का, केशव नाव धारण केलं, त्याही अवतारात काम केलं. म्हणजे असं एकनाथ महाराज रूपी डॉक्टरनं भगवंताला असं भुलीचं इंजेक्शन दिलं की देव 1-1.5 तास नाही तर 36 वर्ष भुलला. हे भुलीचाच प्रकार नाही का. म्हणून चोखा मिळा संत भला आणि तेने देव भुलविला. आता संत भला कसा आहे बघा. संत आता काही संतांना तर 2दा भला पद दिले बघा नाही का. भला भला पुंडलिका मानलासी जनलोका नाही का. पुंडलिक रायाला भला हे 2दा म्हटल्या गेलं. हे बघा, परमार्थातला भला वेगळा आणि व्यवहारातला भला वेगळा. एखाद्या व्यक्तीची आपण काम केले संसारामध्ये, माणसं काय म्हणतात, अहो तो फार भला माणूस आहे. म्हणजे व्यवहारात आपण दुसऱ्याची कामं केले, अहो आमचं 10 वर्षाचं काम त्या माणसानं 1 मिनिटात केलं, तो फार भला माणूस आहे. हा व्यवहारातला भला. पण म्हणजे व्यवहारात दुसऱ्याची कामं केले तो माणूस भला माणूस ठरतो. पण परमार्थामध्ये याचेच काम देवाला करतात, परिणाम तो स्वतः भला ठरतो. भला भला पुंडलिका मानलासी जनलोका. पुंडलिक रायाला 2दा भला भला म्हटल्या गेले बघा. तसं चोखोबाराला जनाबाईने 1दा भला म्हटलं. चोखा मेळा संत भला आणि तेने देव भुलविला. अहो काहो जनाबाई महाराज, तुम्ही म्हणता चोखा मेळा संत भला तेने देव भुलविला. चोखोबारानं देव भुलवला, पण अशी नेमकी कोणती ताकद होती, त्या ताकदीच्या बरोबर देव भुलवला. अभंगाचं 2रं चरण. Yeah.
वाटायला तुमच्याहून जीव ओवाळून टाकावं सगळ्याहून. टाकतो पण कीर्तन सुटल्यावर आता जीव जायचा विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला जरा झोपान जांभळ्या यायला जरा मोकळं करतो नाही का. सगळ्यांनी आपापले हात वर करा आणि मोठ्या प्रेमानं हातानं टाळ्या आणि तोंडानं जांभळ्या. विठ्ठोबा रखुमा एक गावा परत जोरदार टाळ्या वाजवा. बघा बरं म्हणलं हातानं टाळ्यान काही काही नाही तोंडाला किऱ्या जांभळ्या. विठोबा रखुमाई अवघडे महाराज. काही काय असं वाटतं गिळून घेतात काय की मला. कीर्तनात टाळी वाजलीच पाहिजेत. कीर्तनात टाळी वाजल्याच्या नंतर आपलं पाप जातं. एक बहादूर उठला कुठं जातं मला जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. एक म्हणलं हे नाही पटलं मला दुसरं सांगतो. चाय की शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से, झगड़ों की शोभा गाली से, ससुराल की शोभा साली से और कीर्तन को शोभा टाली से. विठ्ठल मुळातले संस्कार असले पाहिजे बघा. आता तुम्हाला आश्रमामुळे संस्कार लागले परमार्थाचे. नाहीतर काही काही ठिकाणी ठल नाही काहीच नाही. अवघड कार्यक्रम आहे महाराज नाही का. बरं काही काही गावात बघा ते देवाचं नाव नाही काहीच नाही. एका गावात गेलो ते पती पत्नी दोघं बिचारे गेलो दर्शन घेतलं त्यांनी. तर ते चला महाराज चहा प्यायला गेलो. पती पत्नी दोघं पाया पडले. त्यातील एक रोत बारक पड पाया महाराजच्या. मी नाही पाया पडत. अरे पड महाराज हिंगोलीहून आलाय आलाय. म्हणलं मावशी कोणत्या शाळेत शिकल्या. माय महाराज मी इंग्लिश स्कूल. इंग्लिश स्कूल म्हणलं सांग बरं ए फॉर म्हणे येडी बाबूळ. आता अवघड किती अवघड झाला कार्यक्रम. मला अवघड झाला कार्यक्रम. पती पत्नी बिचारे दोघं पाया पडले. दोघांनी 500 दक्षिणा पण दिली बरं का. उग केला इशारा दाता दाता. हे बघा भागा भागातली पद्धत आहे. इकडची पद्धत मला माहिती नाही का. आता अर्धा पुरा असल्यामुळे अर्धी तरी नोट देते नाही बरोबर. 500 म्हणा 250 बरोबर आहे का. आमच्या भागात अशी पद्धत आहे. कीर्तन सुटलं की महाराजाच्या पाया पडणे आणि सगळे खिशे मोकळे करणे अशी पद्धत आहे आमच्या इकडे. तुमच्याकडे नाही का पद्धत. आजपासून चालू करा चांगली पद्धत आहे. आता माता मावळ्या मला माहिती तुम्ही काही आणलं नाही पण काळजी करू नका. मी सोनं चांदी म्हणी काही तसं काय अडचण नाही. ते मी तिकडे बारामतीला गेलतो आणि एका आजीला इतकं कीर्तन आवडलं तिने 1.5-2 लाखाचा नेकलेस घेतला माझ्या पायावरच अर्पण केला. मी डायरेक्ट हिंगोली गाठली. आमचे नागे सापा सराफ हिंगोलीचे व्यापारी सोन्याचे. म्हणलं आप्पा बघा बरं किती गेले होते. म्हणले महाराज म्हणलं मी म्हणलं गेलतो मी देऊळला. आर्मला डुप्लिकेट फसवलं तुम्हाला. तसं पती पत्नी दोघं पाया पडले पण लेकरं पाया पडतात का. त्याची आई म्हणली पड पाया महाराजच्या. अरे पड. इकडून तिकडून त्याच्या आईनं आणला दंदिशी बोला पुंडलिका. आणि पप्पा गेले ड्युटीवर मम्मी गेली स्वयंपाक घरात. आता फक्त बैठकीत मिन बंड्या. इमानदारीने बघा आत्ता हनते म्हणलं आपल्याला. माझ्याकडे लाल डोळे करून बघू लागलं. मी त्याला भेद म्हणलो बंडू तू बोल न कर म्हटला. तू जर माझं 9 वाजल्यापासून पटत नाही मला आता हनते आपल्याला. तेवढं नाही थांबला महाराज. त्याने एवढा दगड उचलला. म्हणलं आज आपली पुण्यतिथीच झाली आता इथं. म्हणलं मावशी त्याला काय सांगा माय महाराज ते तसंच आहे बघा म्हणली. गेल्या वर्षी तुमच्यासारखे महाराज चहा प्याला बोलवले आमच्या वांड्यानं मरस्तोर हाणली. आता मला काय हेल्मेट घालून येऊ. विठ्ठल विठ्ठल गेल्या का झोपा असं लागते बरोबर आहे का नाही. असं म्हणलं की मजा येते जरा. अभंगावर म्हणलं की अवघड कार्यक्रम आहे. काय करता महाराज बरे बा. पण काही काही माणसं बघा कोण्या देवाचं सांगा कोण्या भूताचं सांगा. काही काही माणसं नुसती अशी. एका गावात इमानदारी नो एका गावात कीर्तनाला गेलो. पुढं बसतं हसना रडना. म्हटलं कीर्तन फेल गेलं आपलं. पण कीर्तन सुटल्यावर कळलं ते बहिरं निघलं.
आणि अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं आणि पुन्हा मस्त मान डोलवायचं नाही का. मला वाटलं अरे याच्याकडे बघून कीर्तन केलं, सगळं कीर्तन फेल गेलं. आणि कीर्तन सुटल्यावर माझ्या गाडीकडे गेलो, दोघं जण गाडीचे काच खाली हसू लागले. म्हणलं काय झालं हसायला? म्हणले महाराज तुमच्या कीर्तनातला जोक आता कळला. विठ्ठल विठ्ठल. गेल्या का झोपा, आता ऐका चिंतन. हे बघा कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे. हे नावीला जण हसवून लागतं, बरोबर का. झोपा फ्रेश झाल्या बघा. की आता मी 3 गुरुकडे शिकलो. गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजीकडे 5 वर्ष होतो. गुरुवर्य शंकरजी महाराज पांच्या गुरुजीकडे 5 वर्ष. पण आपल्या आवाजामुळे शिक्का लागला आपल्या नावावर ढोक महाराजाचा. म्हणून ढोक महाराजाच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे. हे 2 तास गणितच आहे महाराज. आणि लाड गुरुजीच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराच्या अभंगाच्या एका शब्दाचा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे. तुम्ही अभंग सोडवा आणि नंतर काही धिंगाणा घाला, पण अभंग सुटला पाहिजे, बरोबर आहे का नाही. अभंग म्हणजे कीर्तनकाराचा प्राण असला पाहिजे. आता तुम्हाला येऊ द्या झोपा, पण देवाचं म्हणल्यावर झोप नाही कुणाला येते महाराज. कीर्तनकाराला झोपा येतात, एक तर झोपलं कीर्तनात. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्ती आहे ज्याची मोठी. का हो जनाबाई महाराज तुम्ही म्हणता चोखा मेळा संत भला तेने देव भुलविला. देव भुलवला पण कशाच्या बळावर भुलवला? भक्तीच्या बळावर. भक्ती आहे ज्याची मोठी. आता मोठी भक्ती लहान भक्ती, हे बघा नामस्मरण ही सर्वात मोठी भक्ती आहे. नामस्मरण इतकी मोठी भक्ती जगात कोणतीच नाही. अनेक प्रमाणित बघा नाही का. भक्ती आहे ज्याची मोठी आणि काय परिणाम काय फायदा काय तर त्याला पावतो संकटी. चोखोबाराने नामस्मरण विठ्ठलाची इतकी नामस्मरण भक्ती केली. भक्ती आहे ज्याची मोठी, फायदा काय त्याला पावतो संकटी. संकटामध्ये देव धावून येतो नाही का. कशा देव 2दा धावून आला चोखोबारा करता. मी सुरुवातीला एक उदाहरण सांगून गेलो की ज्यावेळेस शिवळ पांडुरंगानं धरली बघा, बैल उधळले होते, त्यावेळेस देव धावून आला. आणि ज्यावेळेस सगळ्यांना ते उदाहरण माहिती आहे बघा, सर्वांगाचे कान करून आहे का उदाहरण, सगळ्यांना पाठ आहे उदाहरण. ज्यावेळेस चोखोबाराची पत्नी सोयराबाई 9 महिने पूर्ण झाले, 9 दिवसावर बाळंतपण आलं आणि चोखोबाराला सोयराबाई म्हटल्या महाराज अहो 9 दिवसावर बाळंतपण आलंय, काही सामुग्री जुळवाजुळव करा. चोखोबाराला वाटतं काय डोक्याला कटकट लावते. आणि चोखोबारा आहे न पुस्ताची गेला बहिणीची या गावा आनंदे केशवा आळवीत. भगवंताचं भजन करत निर्मला बाईकडे गेला मेहुणपुऱ्याला. आणि 1 महिना बहिणीच्या गावामध्ये चोखोबारा राहिले. आणि इकडे झालं काय, पण आनंदे केशव आळवी तसं नाही गेले. न पुस्ताची गेला बहिणीची या गावा, पण आनंदे केशव आळवीत भगवंताचं भजन करत करत गेले. परिणाम झाला काय, इकडे 9 दिवस 9 महिने पूर्ण होऊन गेले. बाळांत व्यथा चालू झाली सोयराबाईला. सोयराबाईच्या डोळ्याला धारा लागल्या. माझ्या पतीला मी विनाकारण बोलले, आता माझं कसं, आता माझं कसं. मग सोयराबाईनं दार बंद केलं आणि गडबडा गडबडा लोळू लागली. बाळंत व्यथा चालू झाल्या. आणि मग सोयराबाईनं पांडुरंगाला प्रार्थना केली, पांडुरंगा अहो रात्रंदिवस माझ्या मालकानं तुमचं भजन केलं आणि आज माझे मालक जवळ नाही, आता माझं कसं देवा. असं म्हटल्याच्या नंतर दारावर थाप मारली आणि आवाज आला, चोखोबाची बहीण
वाची बहीण झाला शारंगर, वहिनी उघडा दार हाका मारी. वहिनी दार उघडा, दार उघडा म्हटल्याच्या नंतर सोयराबाईला आनंद झाला. तुम्ही आल्या, मला तर वाटतं तुम्हाला देवाने धाडलं. अरे देवाने धाडलं नाही, देवच साक्षात आला होता. आणि मग बाळंतपण केलं. विटेवरच्या मालकानं चोखोबाराच्या पत्नीचं बाळंतपण केलं. 1 महिना देव तिथं थांबला. आणि मग मुलाचं नावही कर्ममेळा ठेवण्यात आलं. गावानं साखर वाटली, अन्नदान केलं नाही का निर्मलेनं. पण झालं काय, इकडे खऱ्या बहिणीकडे चोखोबारा 1 महिना बहिणीच्या घरी थांबली. 1 महिन्यानंतर आठवण आली पत्नीची. अगं निर्मलाबाई, काय दादा, 9 दिवसावर बाळंतपण आलं होतं, सामग्रीची जुळवाजुळव करा. मला वाटलं काय कटकट लावते डोक्याला, मी इकडं आलो, आता तिचं काय झालं असेल. दादा तुम्ही अगोदर निघा. आणि मग खऱ्या बहिणीनं चोखोबाराच्या निर्मलेनं ती सामुग्री दिली, काही शिदोरी दिली. दादा ही शिदोरी सोबत घेऊन जा. आणि चोखोबाराय निघाले. हे कळालं त्या पांडुरंगाला. निर्मलेच्या रूपात असणारा पांडुरंग परमात्मा म्हणतो, वहिनी आता मी येते बर का. अहो जाऊ नका, काही साडी चोळी करू द्या, नाहीतर मालक मला रागावतील. नाही का न वनमाळी, आता तो मला, आता याचा कोण मालक, हे जगाचा बाप पांडुरंग परमात्मा. न लगे वनमाळी बोलतसे देव म्हणतो, साडी चोळीची गरज नाही मला. अहो पण माझी पती रागावतील. नाही नाही, पण मला आता जावं लागल, माझ्या पतीनं मला बोलवले. आता याचा कोण पती, हा जगाचा पती आहे बघा, याचा कोण पती असणार आहे. नाही नाही वहिनी मी आता येते. कारण की तिला भीती होती पांडुरंगा, आता माझा चोखोबार आहे, आता आपलं पितळ उघड पडतं. मग परिणाम चोखोबारायांचा गावामध्ये प्रवेश झाला. आणि इकडं परवानगी मागितली, वहिनी मी आता येते. आनंदात 1 महिना कसा गेला कळालं नाही. आणि मग विटेवरचा पांडुरंगानं सोयराबाईला नमस्कार केला. आणि तो निर्मलेच्या रूपातला पांडुरंग परमात्मा परत विटेवर उभा राहिला. चोखोबाराय आले. आणि चोखोबाराय आल्याच्या नंतर सोयराबाईने जो कर्ममेळा होता चोखोबाराच्या हातामध्ये टेकवला, साष्टांग दंडवत घातला चोखोबाराला. हे कोणाला सांगतो, चोखोबारात सांगतो. हे जर प्रकरण 2024-25 ला घडलं असतं, बायको बाळणपणाच्या टायमात हा बहादर जर बाहेर गावी गेला असता आणि 1 महिन्यानंतर घरी आला असता, तर किती स्वागत समित्या उपस्थित झाल्या असत्या. तिकडच काळ तोंड कर, काळ तोंडिया. बरोबर आहे का. हे तरी मी चांगल्या भाषेत सांगायला, याच्या पुढचं म्हणलं असते एखादी बिचारी. बरोबर आहे का नाही. पण ती चोखोबाराची पत्नी होती. कर्ममेळा हातात दिला, पतीचं दर्शन घेतलं. पती मालक, अहो काहीतरी वेळाचा अवधी गेला, तुमची बहीण आत्ता या रस्त्याने गेली. म्हणजे अहो 1 महिना तुमची बहीण इथं होती, तिनं माझा बाळंतपण केलं. का ग सोयरे, बाळंतपणामध्ये तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का. म्हणजे आगामी 1 महिना मी माझ्या बहिणीच्या घरी होतो, मेहून पुऱ्याला निर्मलेच्या घरी, आणि तू म्हणते माझी बहीण. अहो मला विचारा तुम्ही गावातल्या महिलांना. मग महिला म्हणतात, अरे चोखोबा 1 महिना तुझी बहीण निर्मला इथं होती, तिनं बाळंतपण केलं, बारसं केलं मुलं. अरे गावाला साखर वाटली, अन्नदान केलं तुझ्या बहिणीनं, काय थाटात तो बारशाचा कार्यक्रम केला. चोखोबाराय म्हणतात पत्नीला, म्हणले अगं 1 महिना आम्ही माझ्या बहिणीच्या घरी होतो. चोखोबाराच्या डोळ्याला धारा लागल्या. कळालं चोखोबाराला. चोखोबारा म्हणता, सोयरे अगं तुम्ही सगळे मला म्हणता की 1 महिना माझी बहीण इथं बाळंतपणाला होती. मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, 1 महिना मी माझ्या निर्मलेच्या बहिणीच्या घरी होतो, आणि तुम्ही म्हणता माझी बहीण इथं बाळंतपण केली. अगं सोयरे, तो दुसरा कोणी नसून तो विटेवरचा पांडुरंग परमात्मा, त्यानं तुझं बाळंतपण केलं. विटेवरच्या मालकानं माझी जागा भरून काढली. अगं माझ्या बहिणीचं रूप धारण केलं, तुझं बाळंतपण केलं. डोळ्याला धारा लागल्या चोखोबारायाच्या. सोयराबाईच्या डोळ्याला धारा लागल्या. मालक, अहो असं नेमकं काय पुण्य, तुम्ही तर त्या विठ्ठलाचं भजन करायचे,
मी म्हटलं काय त्या विठ्ठल विठ्ठल करता, सत्यानाश केला पांडुरंगानं. त्याला मी शिव्या दिल्या आणि त्या विठ्ठलानं बहिणीच्या रूपात तुमच्या माझ्या 1 महिना बाळंतपण केलं, पण मी ओळखू शकले नाही मालक. असं कोणत्या जन्माचं मी पुण्य केलं त्या विटेवरच्या मालकानं माझं बाळंतपण केलं. त्यावेळेस चोखोबा म्हणता सोयरे आठवतो दिवस, ज्यावेळेस माझे वडील ज्यावेळेस एका ठिकाणी नाही का शेवटची त्यांची अवस्था आली होती, एका जाग्यावर ते उठत नव्हते नाही का, जेवण एकाच जाग्यावर झोपायचे, सगळी त्यांची घाण एकाच जाग्यावर, सगळे तोंड जागीत थुकायचे, दागत संडास सगळं जाग्यावर, मलमूत्र जाग्यावर टाकायचे. त्यावेळेस तू आठव किती माझ्या बापाची तू सेवा केली. अरे एक दिवसचा प्रसंग असा सांगितला जातो की एक दिवस चोखोबा रायाचे वडील, त्यांना नाही का पहिले धोतर नेसायचे माणसं नाही का, आणि मग त्यांना धोत्रामध्ये लघवी संडास जाग्यावर झाली, आणि मग चोखोबा रायाचे वडील म्हणतात, चोखा एक काम कर बाबा, सुनबाईला बाजूला ने, फक्त आई वडिलाची सेवा मुलानं करावी, एकतर मुलीने करावी, नाहीतर मुलानं करावी, नाहीतर पत्नीनं करावी. पण ही माझी सून आहे, हिला माझं हे काम घाण काम मी सांगणार नाही. परिणाम झाला काय, चोखोबा आता ती शेवटची अवस्था चोखोबा रायांच्या वडिलांची, त्या सोयराबाईनं तोंडावर बोट ठेवलं कुणाच्या, स्वतःच्या, आणि सांगितलं मालक तुम्ही शांत राहा, काही बोलू नका. परिणाम चोखोबा नाही का सोयराबाईनी पाणी टाकलं आणि ते कपडे स्वतः सोयराबाईनी धुतले, त्यांचं अंगावर पाणी टाकलं, ती घाण स्वतःच्या हातानं चोखोबा रायन त्यांच्या पत्नीनं धुतली. पण बांगड्याचा आवाज आला, चोखोबा रायाचे वडील त्यावेळेस नाही म्हटले, नंतर मरायच्या वेळेला प्राण कंठामध्ये आला. चोखोबा राय पायथ्याशी बसले आणि त्यांची पत्नी सोयराबाई पायथ्याशी बसली, डोळ्याला धारा लागल्या, प्राण कंठामध्ये आला, आणि चोखोबा रायाचे वडील म्हणतात, चोखोबा माझी सुनबाई कुठे? मी मामाजी जवळच आहे. बेटा तुला त्या दिवशी मी म्हटलं होतं की चोखोबा तू फक्त एकटा थांब बाबा, हे घाण काम सुनबाईला करू देऊ नको. मुलाचा अधिकार असतो ना बायकोचा, सुनबाईला नको जवळ येऊ देऊ. पण सुनबाईनं त्यावेळेस पाणी टाकलं, माझं हे इतकं घाण काम केलं, मला बांगड्याचा आवाज झाला होता, मी त्या दिवशी नाही काही बोललो, पण आता मी काही मिनिटाचा पाहुणा आहे, आता मी तुम्हाला सोडून जातो. पण सुनबाई इतकं माझं घाण काम केलं, याचा मी तुला मरताना आशीर्वाद देतो, एक दिवस असा येईल की तुझं घाण काम त्या पांडुरंगाला करावं लागल. परिणाम त्या विटेवरच्या मालकाची आठवण सोयराबाईच्या पुढं चोखोबा रायनी, सोयरे आठव माझ्या बापाची तू सेवा केली, परिणाम त्या विटेवरच्या मालकानं तुझं इतकं घाण काम केलं. म्हणून बर का इथं बसलेल्या माता मौल्यांना सांगतो, आज ही घराघरातली आज ही बर का आज गरज आहे, आज घराघरातल्या सुनाला वाटलं पाहिजे ही माझी सासू नाही, ही माझी जन्मदाती माय आहे. आणि घराघरातल्या सासूलाही वाटलं पाहिजे ही माझी सून नाही, माझी पोटची लेक आहे. असं झाल्यानं काय होईल, ज्या दिवशी सासूला वाटल ही माझी सून नाही, माझी पोटची लेक आहे, आमच्या देशामध्ये एकही सून रॉकेल ओतून पेटणार नाही. आणि ज्या दिवशी सुनला वाटल ही माझी सासू नाही, माझी जन्मदाती माय आहे, आमच्या देशामध्ये एकही म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही. या माणुसकीची आज गरज आहे. बघा इतकी सेवा केली की विटेवरच्या मालकाला ती सेवा करावी लागली. म्हणून भक्ती आहे ज्याची मोठी, त्याला पावतो संकटी, संकट काळात पावतो यात नवल नाही. अहो दाक्षी भक्ती केली, चोखोबाराने देवावर अशी करणी केली, चोखा मेळाची करणी तेने देव केला ऋणी. किती देवऋणी केला चोखोबारांनी. ज्यावेळेस चोखोबाराय ज्यावेळेस पंढरपूर त्या मंगळवेढा त्या क्षेत्रामध्ये बिल्डिंग एका बांधकाम चालू होतं, चोखोबाराय बांधकामाला माल पुरवायचे, अनेक कारागीर होते तिथं नाही का, गौंडी होते. झालं काय, कोसळून चोखोबारायाचा जाग्यावर प्राण गेला. आता तुम्ही म्हणसाल महाराज
देव एवढा पण चोखोबाराला देवानी का मरू दिलंय बघा. प्रारब्ध कुणालाच चुकत नाही, देवाच्या बापाला चुकलं नाही तिथं तुमच्या माझ्या बापाची काय कथा आहे. चौघे 4 पुत्र राया दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ, पण त्याला पाणी सुमंत प्रधानानं पाणी पाजलं. तिथं तुमची माझी काय अवस्था आहे. चोखोबाराय ज्यावेळेस भिंतीखाली दबून गेले, विटेवरच्या पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. नामदेवा, माझ्या चोखोबाराची हाड ओळखून आणा तुम्ही. ओळखायचे कसे. अनेक माणसं त्या भिंतीखाली कामावर दबल्या गेले. काय नाही, माझा चोखोबा अखंड माझं भजन करायचा. काय करा तुम्ही, जा तिथे आणि कानाला हाड लावा. ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी कानावर ऐकायला येतील ते माझ्या चोखोबाराचे हाड आहेत. परिणाम झाला काय, नामदेवराय तिथपर्यंत आले. नामदेवरायांनी हाड कानाला लावलं, विठ्ठल विठ्ठल ध्वनी कानावर ऐकायला आला. ते हाड आपल्या जवळ ठेवलं आणि ते घेतले हाड आणि पांडुरंगाच्या जवळ दिले. पांडुरंगानी त्या अस्थी घेतल्या आणि आपल्या पितांबरामध्ये धारण केल्या आणि स्वतः विटेवरच्या मालकाने स्वतः अस्थी विसर्जन केलं. चोखोबाराचा 10वा 13वा सगळा कार्यक्रम कोणी केला, विटेवरच्या मालकाने केला. कशाच्या बळावर केला, भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी, नव्हे तर चोखा मेळाची करणी तेने देव केला ऋणी. भक्तीच्या बळावर देवाला इतकं ऋणी केलं की चोखोबाराचं अस्थि विसर्जन देवानं करावं. इतकं भक्तीच्या बळावर चोखोबारांनी देवाला ऋणी केलं. जनाबाई महाराज म्हणतात का, जनाबाई महाराजांना काहीने विचारलं, का हो जनाबाई, आम्हालाही वाटतं अशी आम्ही भक्ती करावी, याच्या करता काय करावं. काही नाही, लागा विठ्ठल चरणी म्हणे नामयाची जणी. तुम्ही फक्त त्या विठ्ठलाच्या पायाला लागा. पण त्या विठ्ठलाच्या पायाला लागायच्या अगोदर पंढरपूरला जात असतो, अगोदर चोखोबाराची बघा ते छोटं मंदिर आहे, म्हणजे अगोदर चोख व्हायचं, नंतर नामदेव पायरीला नाम घ्यायचं आणि नंतरच विठ्ठलाच्या पायावर लागायचं. म्हणून विचार करा, ज्यांचा मी अभंग निवडला त्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणल्या आणि ज्यांचं वर्णन केलं त्यांची हाड विठ्ठल विठ्ठल म्हणले. हे होते दोन्ही अधिकारी संत तेवढ्या ताकदीचे. अशा संत दोन्ही संतांना मी नतमस्तक होतो. आणि माझी वेळ आता भरपूर होऊन गेलेली बघा, म्हणून मी बरं का गोड असं नियोजन केलं. आता प्रत्येक कीर्तनात मी बघा, हा माझा कोड बघून वाटत असेल महाराज तर फौजीवर कोट घातताना काहीच बोलले नाही. प्रत्येक कीर्तनात बोलतो बरं का. आणि म्हणतील महाराज तर तेच प्रत्येक कीर्तनात बोलतात. आणि प्रत्येक कीर्तनात मी फौजींचा सत्कार करतो बघा. तुमच्या गावात कोणी ऐक नाही फौजमध्ये असतील तर त्यांच्या आईवडिला करता जोरदार टाळ्या वाजवा बघा. अरे असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही. जेव्हा एखाद्या आईचं हृदय फुलाचं आणि मनामध्ये देशभक्तीची आवड, तेव्हाच एखादा फौजी जन्माला येतो. पण त्या फौजीची मैत्री करायला वेळ लागेल, पण कळेल ना तेव्हा वेळच लागेल. नाहीतर या जगात भरपूर नोकऱ्या आहेत, पण इज्जतदार नोकरी फक्त देशभक्ताचीच आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे जंगल में पेड़ तो बहुत है, जंगल में पेड़ तो बहुत है, लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नौकरी बहुत ही यार, लेकिन फौजी जैसी नहीं. इज्जतदार नोकरी. अरे म्हणून संस्कार देतानाच आपल्या मुलाला आपण असे द्यावे, अपने बच्चे को ए फॉर एप्पल नहीं, बी फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं, तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए, निश्चित तौर से देशभक्त ही बनेंगे. आपल्या कीर्तनात का माझे 1-2 मित्र आहेत बघा, जुडवा भाऊ उमरीचे बरं काय, ओम नारायण त्यांचे पिता श्री काका पण आलेत बघा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दोन्ही देशभक्त आहेत, जोडे देशभक्त. म्हणून असे आज कुण्यातरी आईचा मुलगा तिकडे देश सांभाळत आहे, म्हणून आज आता आपण इथे सुरक्षित आहोत. म्हणून नाही का, म्हणून सर्वांनीच हरिभक्ती केली तर तिकडे देशभक्ती चालू आहे, त्यावर इकडे हरिभक्ती चालू आहे. पण आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार. एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहेत, म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदन सुरक्षित आहे. त्यांचा चंदन, आपलं चंदन खाली येतं कधी, त्यांच्या बंदुका खाली आल्यावर.
आणि विचार करण्यासारखी गोष्ट जे काही चुकीत असेल भरपूर बोलण्यासारखं आहे. माझी वेळ आता संपलेली आहे. असो जे काही चुकीत असेल माझ्या बुद्धीचे दोष योग्य ज्ञानोबाऱ्यांचा प्रसाद गोड असं नियोजनम त्या चैतन्य भारती बाबा नाही का या महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं या केशवगिरी बाबा दुधागिरी बाबा या थोर महात्म्याच्या या प्रांगणामध्ये मला सेवेचा योग आमचे परमार्थ स्त्री युवा कीर्तनकार संगीत अलंकार सुधीरजी महाराज पळशीकर यांनी तुमच्या बाबाच्या संस्थांच्या वतीने मला निमंत्रण दिलं. त्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचा मला दर्शनाचा लाभ झाला. त्यामुळं असं गोड नियोजन साऊंड सिस्टीमवाले दादा असतील, मंडप डेकोरेशनवाले असतील, आमचे गोड असे गायनाचार्य मृदंगाचार्य महाराज असतील, सगळ्यांना मी नमस्कार करतो. हे दोन्ही यूट्यूब चॅनलवर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका. ही माझी झालेली सेवा. माझे गुरुवर्य वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी, परमपूज्यने शंकरजी महाराज पंचाळ गुरुजी आणि गुरुवर्य रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. जितनी मेहरबानियां आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मैं औकात नहीं है. कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वर में मुझ में ऐसी कोई बात नहीं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ भोले